मित्रांनो, जेव्हा तुमचे हात तंग चालत असतील, जेव्हा पैसे कुठूनच मिळत नसतील, जीवनात सर्वत्र फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील, त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नसेल, व्यापार, फॅक्टरी, नोकरी, दुकान किंवा काहीही चालत नसेल, सर्वत्र नुकसानच नुकसान होत असेल, तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल. हा उपाय केल्यानंतर तुम्ही काहीच दिवसांत बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला आहे. धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागतात, जीवनातील सर्व अडचणी संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते. तर चला, या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी एक गोष्ट, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा. माता लक्ष्मी तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊ देऊ नको. मित्रांनो, आपण नेहमीच जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण उरून जातं. भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच संपते आणि पोळ्या उरतात. दुसऱ्या दिवशी शिळ्या पोळ्या घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ करतात. जर तुमच्या घरातही असं होत असेल तर ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल. जर तुम्हीही अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. या व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातल्या स्त्रिया करत असतील तर आजच बंद कराव्यात, अन्यथा संपूर्ण घर नष्ट होऊ शकते. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका. विश्वास ठेवा, शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो. त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो, त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता निवास करतात. असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्याची आणि धन दौलतीची भरभराट होते. ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने त्यांना क्षुल्लक समजू नये आणि दुर्लक्ष करू नये, अन्यथा तुमचं संपूर्ण घर नष्ट होऊ शकतं. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे. जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुम्हावर प्रसन्न होतात आणि तुमची भरभराट करतात. तर चला, त्या कोणत्या चुका आहेत हे जाणून घेऊया. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, नंबर 1, काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत, हातपाय धुत नाहीत. अशा वेळी अन्न दूषित होतं. असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात, माता अन्नपूर्णा नाराज होते आणि अशा घरात दरिद्रता वास करते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. नेहमी स्वच्छ हातांनीच स्वयंपाक करावा. असं केल्यामुळे माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होते. मित्रांनो, नंबर 2, शास्त्रात सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतोच, पण शनिदेवसुद्धा रोष्ट होतात. अशा घरातील कमावत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटलं जातं. त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजलाने शिंपडावं. असं केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळतं. तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामात यश मिळतं. नंबर 3, मित्रांनो, आपल्या घरात धारदार वस्तू ठेवू नयेत. यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात 1 किंवा 2 पेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नयेत. असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाही परंतु अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत, तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवण्यामुळे नकारात्मकता आकर्षित होते, ज्याचा वाईट परिणाम होतो. नंबर 4, स्वयंपाकघरासमोर चपला, बूट,
झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नयेत. यामुळे माता अन्नपूर्णा रुसतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो. याला पाप देखील मानले जाते. त्यामुळे कधीही चप्पल, बूट किंवा झाडू पोछा स्वयंपाकघरासमोर ठेवू नका, कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता रागवू शकते. नंबर 5. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे. असे केल्याने माता अन्नपूर्णाजींचा अपमान होतो. यामुळे घरात दारिद्र्य येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते. बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्यांचे चेकिंग करतात. हे करणे योग्य नाही. शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका, कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला. नंतर तुम्ही ते जेवण चाखू शकता. नंबर 6. जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला क्षुल्लक समजू नका. असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत. असे घर नेहमी दारिद्र्याचे शिकार असते. अन्नात कधीही केस येऊ नयेत, कारण हा माता अन्नपूर्णांचा मोठा अपमान मानला जातो. हे घोर अनर्थ समजले जाते. अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत. त्यांना ठेवल्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते. नंबर 1. घर सुंदर ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये, कारण स्वयंपाकघरात चूल अग्निदेवाचे प्रतीक मानली जाते. जर आरशात अग्नीचा प्रतिबिंब दिसला तर ते घरात अशुभ मानले जाते. यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती बिघडते. म्हणून ही चूक कधीही करू नका. नंबर 2. गुंथलेले पीठ. कधीकधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये गुंथलेले पीठ किंवा उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात गुंथलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो. याच कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. नंबर 3. तुटलेले भांडे. अनेक प्रकारची भांडी वापरली जातात, परंतु तुटलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात, परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतच राहतो. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही. स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये, कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात. चला आता जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का. मित्रांनो, जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते फेकून देतो. कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की शिळे जेवणही तुमच्यासाठी चांगले असू शकते. अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्या, जे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छिते की शिळी चपाती पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते. शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे अधिक प्रमाण असणे पचनास मदत करते. शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे, गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यांपासून आराम मिळू शकतो. म्हणून मित्रांनो, शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे. याचा उपयोग नक्की करा. शास्त्रांनुसार जेवण नेहमी ताजेच खावे, पण जोपर्यंत अन्न खाण्यायोग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये, कारण हा अन्नाचा अपमान आहे. अशा परिस्थितीत जो व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देतो, त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे. शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा. जर शिळ्या चपातीतून रेषे येत असतील तर तुमच्या मुलाचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारी पडू शकता. शिळी चपाती जरी चमत्कारिक असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विश्वासमान मानले जाते. त्यामुळे रेषे असलेली चपाती कधीही खाऊ नका.
आता मित्रांनो, आम्ही तुम्हाला एक प्रभावशाली आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहोत जो तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ देईल. मित्रांनो, सनातन परंपरेत गाय, गंगा आणि गायत्री यांना फार मोठे धार्मिक महत्त्व आहे. मान्यता आहे की गोमाताच्या शरीरावर 33 कोटी देवी देवता वास करतात. गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवी देवतांची कृपा होते. गायीची सेवा केल्याने केवळ या जन्माचेच नाही तर पूर्वजन्मांचेही पाप दूर होतात. प्रत्येक सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला. जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला. जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गाईलाही खाऊ घालू शकता. तुम्हाला हे सांगू इच्छिते की गायीसाठी जी चपाती बनवाल ती रोज ताजीच असावी. गाईला देण्याची चपाती ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित गाईला द्यावी. जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिळी मानली जाईल. गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही. त्यामुळे तुमच्या घरात दरिद्रतेचा वास राहील आणि तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होणार नाही. म्हणून रोज ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला देऊ नका. तसेच सडलेली किंवा खराब झालेली वस्तू देखील गाईला खाऊ घालू नये. जर घरात एखादे फळ किंवा भाजी खराब झाले असेल तर लोक सहसा गाईला देतात, परंतु असे करू नये. असे केल्याने तुम्ही पापाचे भागी बनता. पिठाच्या 11 लोया बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला. प्रत्येक लोई खाऊ घालताना गाईच्या शिंग, पाठीवर आणि कपाळावर हात फिरवा. नंतर गोमाताचे चरण स्पर्श करा. मित्रांनो, असे केल्याने तुमची सर्व कामे होऊ लागतील आणि जो दुःखाचा काळ चालू आहे तो देखील संपेल. तुमच्या जीवनात आनंदच आनंद येईल. एकदा तुम्ही 7 वेळा गायीची परिक्रमा देखील करा, तेव्हा तुमची सर्व कामे होतील. तसेच जेव्हा तुम्ही गाईला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर हळद लावा किंवा थोडे गूळ ठेवा. जर गूळ नसेल तर तुम्ही थोडे तूप ठेवू शकता. मित्रांनो, गाईला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका. कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवूनच खाऊ घालावी. हळद, गूळ, मिश्री किंवा तूप काहीही चालेल. हे सगळे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट संपतील. आशा आहे की आजच्या या सादरीकरणात दिलेली माहिती तुम्हाला नीट समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.